राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय राम राजा राम राम कृष्ण हरी जय राम हरी जय राम हरी जय राम कुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय संत श्री तुकाराम महाराज की जय सत्य ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय नामदेव महाराज की जय। श्रोते हो, आज निज ज्येष्ठ शुद्ध सप्तमी, निज ज्येष्ठ कृष्ण अष्टमी आणि आज आहे 8 जुलै 2000। आज अलंकापुरी येथून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होत आहे आणि त्याच वेळी आपण हे चिंतन करीत आहोत। आजचा हा पवित्र महान मंगल असा दिवस, ज्या क्षणी काल देहू येथून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली आणि आज अलंकापुरीहून माऊली मंदिरातून माऊलींच्या पादुका आणि प्रचंड वारकरी अश्व दळासहित मार्गस्थ होती। आजचा मुक्काम आळंदीतच असेल आणि उद्या मात्र सकाळीच ते पुण्याकडे सर्व वारकरी प्रस्थान करतील। किती वर्षाचा हा सोहळा आहे, किती वर्षापासून वाळी या ठिकाणाहून जाते, ही परंपरा काय, याबद्दलचं चिंतन आपल्याला करायचं आहे। आपण पाहतो की वारी म्हणजे काय, तर वारी म्हणजे फक्त आणि फक्त आळंदी देहू किंवा तत्सम संतांच्या गावाहून समाधी स्थानापासून पंढरपूरला चालत जाणे म्हणजे वारी नव्हे। वारी आंतरिक असते। आंतरिक वारी म्हणजे मनाची वारी। मनामधल्या ज्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत, उदाहरणार्थ वासना, मोह, माया आणि वेगवेगळ्या प्रकारच्या तत्सम ज्या अधिभौतिक अधिदैविक गोष्टी ज्या आहेत, अधिदैविक वाढवायच्या आणि अधिभौतिक कमी करायच्या, अशा पद्धतीच्या वारीच्या सान्निध्यामध्ये हे आपोआप घडतं। म्हणून वारी करायची। अहंकार नष्ट होत जातो, कारण वारीमध्ये ना लहान मोठेपणा आहे, न जातीचं बंधन आहे, न धर्माचं बंधन आहे, किंवा कोणत्याही प्रकारच्या उच्च निश्चतेचं भाव, वेगवेगळ्या प्रकारचं तुझा भाव त्या ठिकाणी नाहीये। आणि म्हणून आमची ही वारी तनाची नसून मनाची आहे। मग या वारीचे वैशिष्ट्य काय, ही वारी कशा पद्धतीनं आत्म्याकडून परमात्म्याकडे जाणारी यात्रा आहे, हे आम्हाला बघायचं। आषाढी वारी म्हणजे भक्ती, समता,
प्रेम आणि नामस्मरण यांचा महासागर. भक्ती कशी? तर नामसंकीर्तन भक्ती. भक्ती कशी? तर पूजन भक्ती. भक्ती कशी? तर अर्चना भक्ती. भक्ती कशी? तर कीर्तन भक्ती, श्रवण भक्ती. या सगळ्या नवविधा भक्तीच्या आहेत. त्याचं प्रत्यंतर आम्हाला आमच्या वारीमध्ये येतं. मग वारीमध्ये समता कशी? तर वारी ही आत्ताच सांगितल्याप्रमाणे उच्च नीचतेचा भाव बाजूला सारून सगळे जे कोणी आहेत, स्त्री आहे, पुरुष आहे, वेगवेगळ्या धर्माचे लोक आहेत, वेगवेगळ्या जातीचे, लहान आहेत, थोर आहेत, गरीब आहेत, श्रीमंत आहेत, या सगळ्यांच्या प्रती समता प्रस्थापित करणे म्हणजे वारी. आणि प्रेम वारीमधला हा स्थायी भाव आहे. तो कसा? तर माऊली हा महामंत्र घेऊन प्रत्येकाला माऊली संबोधन करायचं, म्हणजे अनिष्टतेचं सगळं कलन होऊन जातं आणि इष्टता, साध्यता, तृप्तता या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये निर्माण होतात. नामस्मरण कशाचं करायचं? तर भगवंताच्या चिंतनाचं, भगवंताच्या नावाचं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, अशा प्रकारचा गजर करीत वारी, वारकरी संप्रदायामधले हे वारकरी मुक्काम दर मुक्काम करीत पायी जवळजवळ 300 किलोमीटरचं अंतर चालतात. ही साधी गोष्ट नाहीये. तुम्हाला आम्हाला ते का शक्य होत नाही? तर आम्ही देहाच्या मायेमध्ये लिप्त झालेले आहेत, गुंफल्या गेलेलो आहोत. आम्हाला ज्या भौतिक सुविधा घरी मिळतात त्या सुद्धा तिथे पाहिजे असतात, पण त्या तिथे मिळतात का? नाही. तिथे पाऊस आहे, वारा आहे, पाणी आहे, पूर आहे, किंवा प्रचंड असं ऊन आहे, कडाक्याची वेगवेगळ्या प्रकारची संकट त्या ठिकाणी आहे. ही सगळी निवारण भगवंत प्रत्यक्षात येऊन करतो हा दृढ विश्वास आमच्याकडे नाहीये. म्हणून आम्ही वारीला जाण्याचं टाळतो. प्रत्येक जण म्हणजे जो भौतिक सुखाच्या अधिपत्याखाली आहे, तो प्रत्येक जण काहीतरी कारण सांगतो की अहो काय सांगावं, जायचं होतं मला, पण अमुक अमुक त्या गोष्टी झाल्या. माझ्या घरी लहान बाळ आहे, किंवा इथं कोणी दुसरं नाहीये माझ्याकडे. अशा प्रकारचं आम्ही काहीतरी सांगतो आणि ती पळवाट असते. म्हणून मनाची तयारी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वारी घडत नाही. मग 2026च्या या पालखी प्रस्थान सोहळ्यात लाखो वारकरी या ठिकाणी ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम असा अखंड गजर करत पंढरीच्या दिशेने निघतात. वेगवेगळ्या ठिकाणचे संत आपल्या आपल्या अनुयायांना घेऊन निघतात. मग पैठणची शांतीब्रह्म संत एकनाथांची पालखी असो, नामदेवांची पालखी असो, मुक्ताबाईची पालखी असो, सोपान काकांची पालखी असो, निवृत्तीनाथांची पालखी असो, ही रुक्मिणीच्या माहेराहून पासून निघणारी पालखी असो, शेगावच्या गजानन महाराजांची पालखी असो, तर मुक्काम जर करत हे लोक पायी पायी त्या ठिकाणी पोहोचतात. मग पायी जाताना त्यांना जे वेगवेगळ्या अनुभूती येतात, वेगवेगळ्या प्रकारचं त्यांच्या मनामध्ये जे परिवर्तन होतं, भक्ती फुलत जाते आणि संसारी भाव क्षीण होत जातात. आणि म्हणून वारी ही आत्म्याकडून परमात्म्याकडे जाण्याची, वारी ही देहाकडून देवाकडे जाण्याची आहे. वारी ही म्हणजे संसार भौतिक सुखाकडून अभौतिकत्वाकडे आणि द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याची ही जी वारी आहे, ही वारी अनुभवल्याशिवाय त्याचं सुख, त्याचा परमानंद आम्हाला प्राप्त होतो. आता यामध्ये
या वारीची जी परंपरा आहे ती कशी आहे, ज्ञानदेव माऊलींनी कशा प्रकारची ही वारी त्यांच्या पूर्वजांनी सुरू केली, आपण तो थोडा परामर्श घेऊया. त्या दृष्टीनं आळंदी, आधी सुरुवातीला आपेगाव, नंतर आळंदी, नंतर पैठण, नंतर नेवासा आणि पुन्हा परत आळंदी, पंढरी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वाऱ्या दर मुक्काम दर कोस करीत या चार भावंडांनी केली, ज्यांना त्यांचे आई वडील लहानपणी त्यांनी देहांत प्रायश्चित्तामध्ये स्वतःला संपवलं. बघा हा जो धर्म मार्तंडांनी उच्छाद मांडला होता, त्यामध्ये जेव्हा विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या दोघांनी स्वतःचा देह अर्पण केला, त्यांना वाटलं आम्ही गेल्यानंतर तरी या मुलांना, या चारही भावंडांना शिकण्याचा आणि मौंजी बंधनाचा अधिकार प्राप्त होईल. पण संन्याशाची मुलं म्हणून या दोघांच्या मरणोपरांत सुद्धा तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांना प्रचंड त्रास दिला. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान आणि आदिशक्ती मुक्ताबाई असे हे चार भावंड, चारही भावंड योग साधना करणारे नाथपंथांचे. कारण सगळ्यात ज्येष्ठ जे होते निवृत्तीनाथ, यांना नाथपंथाची दीक्षा होती आणि म्हणून ज्ञानदेवांनी आपल्या वडील बंधूंना, निवृत्तीनाथांना आपलं गुरु मानलं आणि गुरुची यथाकाल यथासंभव अंतिम श्वासापर्यंत त्यांनी सेवा केली. त्यांचे श्वास अजूनही चालू आहेत. आपल्याला माहित आहे की त्यांची संजीवन समाधी आहे. कारण त्याच्यानंतर त्यांनी समाधी घेतल्याच्या नंतर 300 वर्षानंतर, म्हणजेच 15व्या शतकामध्ये, 16व्या शतकामध्ये शांतीप्रमुख संत एकनाथ महाराज ज्ञानेश्वरांच्या आदेशावरून त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी समाधी मंदिरामध्ये, समाधीच्या त्या भुयारामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. म्हणजे आज तागायत त्या अधिकाराचा जर माणूस असेल तर तो संत असेल तर तो अधिकाराचा माणूस, तो ज्ञानेश्वरांना प्रत्यक्ष पाहू शकतो, बोलू शकतो, त्यांना आलिंगन देऊ. तुम्ही आम्ही नाही, आम्ही पापी लोक आहोत. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते ना आणि अधर्म वाढतो, तेव्हा मी अवतार धारण करतो, असं श्रीकृष्णांनी पार्थाला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की परमेश्वराचा अवतार फक्त शरीराने नसतो. जेव्हा एखादा संत जन्म घेतो तेव्हाही परमेश्वराचे कार्य अव्याहतपणे तो चालू ठेवतो, सुरू. म्हणून ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम हे सर्व ईश्वर कार्य करणारे संत आहेत. ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. प्रत्येक प्राण्यामध्ये देव पहा, कोणावरही कोणाचाही द्वेष करू नका. संतांची शिकवण प्रत्येक संतांची ही होती. कोणत्याही संतांना घ्या, कोणत्याही महापुरुषांना घ्या, त्यांनी आपल्याला लोकांच्या हृदयातला, प्राणीमात्राच्या हृदयातला देव बघा आणि त्याची सेवा करा, असं सांगितलेलं आहे. आज समाजामध्ये जाती आहे, धर्म आहे, भाषा आहे, श्रीमंती आहे, गरिबी आहे, अशा अनेक भिंती निर्माण झालेल्या आहेत. परंतु वारीमध्ये राजा आणि रंक एकाच रांगेमध्ये बसतात. ना तिथे भेदाभेद आहे, ना तिथं अमंगलत्व आहे. सर्वांच्या गळ्यात तुळशी माळ आहे, मुखात विठ्ठल नाम आहे आणि मनामध्ये प्रेम आहे, ते संताविषयी, वारकऱ्याविषयी आणि प्रत्यक्ष पंढरी परमात्म्याविषयी. मग आता मला सांगा, हीच खरी ज्ञानेश्वराची शिकवण नव्हती का हो? पुन्हा एकदा भगवद्गीतेमध्ये भगवान म्हणतात, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनिशैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना.
हा गीतेतला 5व्या अध्यायातला 18वा श्लोक आहे. ज्ञानी पुरुष सर्वांमध्ये समान परमात्मा पाहतो. याच विचाराला ज्ञानेश्वरीत माऊली अधिक सोप्या भाषेत समजावतात की परमेश्वर सर्वत्र आहे म्हणून कोणालाही कमी लेखू नका. सर्वत्र परमेश्वर आहे. कन कन में है भगवान. मग आता सोपानदेव महाराजांनी नामभक्तीचा संदेश दिला. आदिशक्ती मुक्ताबाई यांनी अहंकाराचा त्याग शिकवला. मुक्ताबाईच्या अभंगात करुणा, समता आणि आत्मज्ञानाचा सुंदर संगम दिसतो. आता भागवत पुराणामध्ये अशा प्रकारचा एक श्लोक आहे की स वै पुंसा परो धर्मो यतो भक्ती रथोक्षजे. याचा अर्थ आहे सर्वोच्च धर्म तोच आहे ज्यामुळे भगवंतावर निष्काम भक्ती निर्माण होते. वारी ही याच भागवत धर्माची जिवंत परंपरा आहे. येथे कर्म आहे, भक्ती आहे, सेवा आहे आणि समर्पण आहे. तर कर्म कसं, भक्ती कशी, सेवा कशी आणि समर्पण कसं, याचं सुंदर विवेचन ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आहे एका साध्या सोप्या अभंगात. की अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मग या पद्धतीनं या अभंगामध्ये हा संपूर्ण समाजाला दिलेला एक संदेश आहे की प्रत्येक घर सुखी व्हावे, प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण व्हावा, हीच संतांची इच्छा असते. कोणीही दुःखी असू नये. आपल्याला माहित की जो जे वांछील तो तेला हो, असं माऊली म्हणतात, पसायदानामध्ये म्हणतात. आपल्या विश्वात्मक देवाला ते मागणं मागतात. आणि मग ज्या मनामध्ये, ज्या माणसाच्या मनामध्ये खल प्रवृत्ती आहे ती निघून जावी, मात्र माणूस शाबूत राहावा, तो सद्वर्तनी व्हावा, अशा प्रकारचं मागणं त्यांनी मागितलेलं आहे. आजच्या या काळामध्ये विज्ञानाने प्रगती केलेली आहे हे आपल्याला माहित. आपल्या जवळ असणारा मोबाईल आहे, इंटरनेट आहे किंवा आता नवीन आलेलं कृत्रिम बुद्धिमत्ता, हे सर्व काही आहे. पण माणसाच्या मनात मात्र अशांतता निर्माण झालेली आहे. शांतता राहिलीच नाही. आणि म्हणून आजही वारी आवश्यक आहे. मग ही वारी कुणी करायची? फक्त म्हाताऱ्या लोकांनी? असं अजिबात नाही. तरुण वर्गांनी सुद्धा वारी करायची. वारी ही फक्त आध्यात्मिक आहे असं नव्हे, तर विज्ञानवादी लोक सुद्धा तिथे जातात. विज्ञानाच्या दृष्टीनं त्याचा विचार करतात आणि त्या दृष्टीनं त्यांना एक वेगळंच समाधान त्याच्यामध्ये मिळतं. सर्वात महत्वाचे म्हणजे या वारीमध्ये अहंकाराचा नाश होतो. अहंकार जर माणसाला असला तर माणूस कधीच सुखी होऊ शकत नाही. स्वतःमध्ये फार मोठे असे काहीतरी गुण आहेत अशा प्रकारचा भ्रम जेव्हा निर्माण होतो तेव्हाच माणसाला अहंकारानं ग्रासलं जातं. अहंकार त्याच्या मानगुटीवर बसतो. तर या अहंकाराचा निचरा या पालखीमध्ये होतो, या दिंडीमध्ये होतो, या वारीमध्ये होतो. मग ती आषाढी असो की कार्तिकी असो. पालखी म्हणजे केवळ रथ नाही, ती संतांच्या विचाराची चालती बोलती विद्यापीठ आहे. लोक बघतात ना, हजारो लाखो लोक बघतात, माऊली 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 किंवा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि याचा गजर करीत
ना पावसाची चिंता, ना चिखलाची कुठल्या प्रकारची हे. कुठल्याही प्रकारचं संकट त्यांना येत नाही. फक्त माऊली आणि अ, अ, पंढरीश पांडुरंगावरचा दृढ विश्वास त्यांना घेऊन जातो. ना त्यांचं चुकतं ना खुपतं. दिवसभर ते चालतात. नुसतं चालतातच नाही, तर वेगवेगळ्या प्रकारच्या पावल्या खेळतात, सोंग वठवतात, कबड्डी खेळतात, हुतुतू खेळतात, आट्यापाट्या खेळतात. अगदी म्हणजे कुस्तीगीर असणारे लोक वारकरी हेही मी पाहिलेले आहे. किती समाधान आहे. कुणासाठी आहे हे सगळं? हे फक्त आपल्या देहामधून अहंकार निघून जावा आणि ईश्वराप्रती आपल्याला नवविधा भक्तीच्या द्वारे सान्निध्य घडावं, यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत. किती मोठे या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आपण ज्या या संसारामध्ये लिप्त आहोत, त्या संसारातून थोडं बाजूला व्हायचं आणि वारीची रस्ता धरायचा, वारीची वाट धरायची. मग वारी हा रथ नाही, तर ती संतांच्या विचाराची चालती बोलती विद्यापीठ आहेत. दिंडी म्हणजे शिस्त आहे, टाळ म्हणजे भक्ती आहे, मृदुंग म्हणजे आनंद आहे, पताका म्हणजे धर्म आहे आणि विठ्ठल नाम म्हणजे जीवनाचा श्वास आहे. बघा काय सुंदरता आहे बरं का या सगळ्या, की मृदुंग कसा वाजतो, की तो आनंदी करतो सगळ्या लोकांना. ज्याच्या कानावर ते पडतं तो आनंदी होतो. टाळ म्हणजे भक्ती आहे. मग त्या भक्तीमध्ये जो त्या टाळाचा नाद येतो, त्यामध्ये मन लिप्त होतं, गुंगून जातं आणि आपोआप भगवंताकडे वळतं. जे आपण पताका घेतो म्हणजे झेंडे घेतो खांद्यावर, तो धर्म आहे. नेहमी धर्माधीन असावं आणि म्हणून तो धर्म आम्ही आमच्या खांद्यावर घेतो आणि फक्त विठ्ठलाचं नाम म्हणजे जीवनाचा श्वास आहे बरं. काहीच नाही दुसरं. तुम्ही एखाद्या म्हातारी माणसाला, म्हाताऱ्या बाईला, म्हाताऱ्या वारकऱ्याला विचारा, "अरे हो, तुम्ही किती जखड म्हातारे झालेत. आता इतक्या लांब तुम्हाला जायचंय. तुम्हाला हे सहन होईल का? तुम्ही आजारी पडताल." ते म्हणे, "एक तर आम्हाला काहीच होणार नाही. भगवंत पांडुरंग आम्हाला अलगद नेतो. जरी यदाकदाचित आम्हाला काही झालं आमच्या मागच्या जन्मीच्या पापाने, तर वारीमध्ये मरण येणं याच्यासारखं पुण्य नाही." किती मोठी मनाची तयारी आहे. किती तयारी आहे. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी ही परंपरा जपली म्हणून आज आपण वारी अनुभवत आहोत. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कुणाची आहे मग? आपली आहे. तुमची आमची आहे. म्हणून सदाचार, सद्विचार लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत. ज्ञानेश्वर माऊलींचं कार्य काय आहे? त्यांची परंपरा काय आहे? तुकाराम महाराजांचं कार्य काय आहे? त्यांच्या अभंगामधल्या एका एका शब्दाचा अर्थ आम्हाला सांगता आला पाहिजे. तो लोकांना, जनसामान्य लोकांना कळाला पाहिजे. तर बघा, ज्ञानेश्वरी ही गीतेवरची टीका आहे. अत्यंत सोप्या भाषेतली. जे ज्ञान संस्कृतमध्ये बद्ध होतं, अडकलेलं होतं, ते सर्वसामान्य लोकांना म्हणजे मला सुद्धा कळत नव्हतं. आमच्यासारख्या सर्वसामान्य मुमुक्षू माणसांना कळत नव्हतं. ज्ञानदेव खरं पाहिलं तर फार मोठा झेंडा त्यांनी हातामध्ये लावला आणि क्रांती घडवून आणली या धर्म परिवर्तनाची. आणि मराठीमध्ये अत्यंत सोप्या अशा मराठीमध्ये विशेषणांनी युक्त, रसाळ प्रवचनांनी युक्त अशी ज्ञानेश्वरी 18 अध्याय त्याचे लिहिले. मग मूळ जी कथा आहे किंवा मूळ जो गाभा आहे तो गीतेतला आहे. भगवंताने अर्जुनाला सांगितलेली गीता व्यासांनी ती उच्छिष्ट केलेली आहे आणि त्या पद्धतीनं ज्ञानेश्वर माऊलींनी ती ग्रहण केली आणि सोप्या आणि रसाळ भाषेमध्ये ती आम्हाला तुम्हाला सांगितली. लोकांना ज्ञान कळायला लागलं, लोकांना गोडी लागायला लागली आणि तिथून खऱ्या अर्थी या भागवत धर्माचा पाया जो आहे तो रचला गेला. आणि म्हणून म्हणतात की ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस शेवटी म्हणतात. आणि म्हणून मुलांना फक्त शिक्षणच नव्हे तर आमचा संस्कार सुद्धा देणे गरजेचे आहे. आजकालच्या इंग्रजी शाळेतल्या मुलांना ज्ञानेश्वर कोण, त्यांचं पूर्ण नाव काय हे माहित नाही बरं. तुकाराम कोण, त्यांचं आडनाव काय, ते कुठले होते, त्यांच्या आईवडिलाचं नाव काय, त्यांचं कार्य काय, त्यांचे अभंग कोणते, हे आमच्या मुलांना यायला पाहिजे. का आम्ही पाश्चिमात्याच्या अंधानुकरणामध्ये त्यांच्या
मिशनरीमध्ये शिकतो आहोत आणि त्या ठिकाणी आमचे सगळे संस्कार निघून जात आहेत. आमच्या कपाळातलं जे त्रिपुंड आम्ही लावतो ते काढून टाकल्या जातात. मुलींच्या कानातले तिथे काढून टाकल्या जातात. त्यानंतर हातातल्या बांगड्या तिथं घालू देत नाहीत. ही संस्कृती विच्छेदनाचं काम या इंग्रजी मशिनरी शाळा करतायत. हे आम्ही जरा समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून आमच्या मुलांना ज्ञानेश्वर शिकवला पाहिजे, एकनाथ शिकवला पाहिजे, तुकाराम शिकवला पाहिजे आणि हे सगळं ज्ञान आम्ही त्यांच्या मुखामधून श्रवणाद्वारे त्यांच्या अंतर्मनात भिनवलं पाहिजे. आमचा धर्म काय आहे? आमच्या धर्माची शिकवण काय आहे? आमच्या परंपरा काय आहेत? वारीचं महत्त्व काय? हे आम्ही सगळं सांगितलं पाहिजे. मग आता आपण या घराघरात ही लोक जर ज्ञानेश्वरी वाचू लागले, लहान मुले जर वाचू लागले, तर मला सांगा किती मोठी क्रांती होईल. आणि म्हणून दररोज काही वेळ नामस्मरण करायचं. ज्ञानेश्वरीतील काही ओव्या वाचायच्या. कोणाचाही द्वेष करायचा नाही. गरजूंना वेळेच्या वेळी मदत करायची आणि संतांचा आदर्श जीवनात आणायचा. ही सारी सद्वर्तने वारीमुळे घडतात आणि म्हणून हे सगळं सांगताना समर्पकाकडे आपण जेव्हा जातो तेव्हा ज्ञानेश्वर माऊली पसायदानामध्ये म्हणतात की दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहू जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. हीच संपूर्ण मानव जातीसाठी प्रार्थना आहे. सर्वांचे कल्याण वारीद्वारे व्हावे आणि लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत जे अमंगल आहे ते त्याच्या मनातलं निघून जावं. वारीनं सद्वर्तन तुमच्या मनामध्ये जावं आणि त्या पद्धतीनं तुम्ही भक्ती मार्ग प्रवण व्हावेत आणि अमंगलता निघून जाऊन सद्वर्तन आणि अहंकार निघून जाऊन चांगलं मन तुमचं निर्माण व्हावं. सगळ्यांशी प्रेमानं वागण्याची तुमची मनोवृत्ती व्हावी. प्रेम हा माणुसकीचा खरा धर्म आहे आणि माणूस पण जपलं पाहिजे. अशा प्रकारे आम्हाला वारी शिकवते. ही वारी अशीच फुलत जाणार. त्याला दिगंत काळ पुढचा आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत आमची ही आषाढी आणि कार्तिकी वारी या ठिकाणी चालत राहणार आणि प्रत्येक जण म्हणणार ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. नामदेव महाराज की जय. सब संतन की जय. आज की आनंद की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.